जय हनुमानाच्या नामघोषाने वाढोणा नगरी दुमदुमली. हिमायतनगरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा. प्रभू श्रीरामांचे अनन्य सेवक तसेच शक्ती, पराक्रम आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिमायतनगर शहरात आज दिनांक 18 एप्रिल रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शहरात जय हनुमानच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. सायंकाळी 6:30 वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाजार चौक येथून शोभायात्रेला विधिवत प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पूजार्चा करून शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत विविध धार्मिक व ऐतिहासिक झाकी सादर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, श्री हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गोमाता यांच्या आकर्षक व भव्य मूर्तींचा समावेश होता. या झाक्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेदरम्यान नांदेड येथील बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळाचे प्रसिद्ध भजन गायक श्री विकास भैया परदेशी यांनी आपल्या सुरेल व प्रभावी आवाजात श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या भक्तिगीतांचे सादरीकरण केले. त्यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले असून उपस्थित हिंदू धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जल्लोष साजरा केला. ही शोभायात्रा बाजार चौक येथून प्रारंभ होऊन दीक्षाभूमी चौक, सराफा लाईन आणि बसस्थानक मार्गे कडोबा चौक येथे पोहोचली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले. तसेच पिण्याच्या पाण्याची, सरबत आणि इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली होती. कडोबा चौक येथील श्री कडोबा मंदिरासमोर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण तसेच महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, तरुणवर्ग, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित या भव्य शोभायात्रेमुळे हिमायतनगर शहरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले.